Good morning, everybody. Today we are going to study the first chapter of Element of Machine Design, which is the Fundamentals of Design. This is a theoretical chapter. Firstly, we study the what is meant by machine design. Machine design is defined as the use of scientific principle, technical information, and imagination in the description of a machine or mechanical system to perform specific functions. तर बघा मशीन डिझाईनमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे याच्यामध्ये यूज ऑफ इथं कशाचा वापर करतो सायंटिफिक प्रिन्सिपल्स टेक्निकल इन्फॉर्मेशन आणि इमॅजिनेशन इन डिस्क्रिप्शन ऑफ मशीन और मेकॅनिकल सिस्टम टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. म्हणजे आपल्याला एखादं स्पेसिफिक फंक्शन जर आपल्याला असेल मशीन डिझाईनमध्ये परफॉर्म करायचं असेल तर आपण ह्या सायंटिफिक प्रिन्सिपल्स टेक्निकल इन्फॉर्मेशन आणि इमॅजिनेशन्स याचा काय करतो यूज करतो आहे. आणि त्यानंतर बघा मशीन डिझाईन रेफर्स टू क्रिएट न्यू अँड बेटर मशीन्स अलॉंग विथ इम्प्रूव्हमेंट अँड अपडेशन ऑफ एक्झिस्टिंग मशीन्स. तर आपल्याला काय करायचं आहे मशीन डिझाईन फक्त आपण काय केलं प्रत्येक वेळेला नवीन मशीन डिझाईन करतो आहे असंच होत नाही. तर त्याच्यामध्ये काय असेल बघा आपण नवीन एखादी क्रिएट पण करू शकतो किंवा आपल्याला जुना एखादा एक्झिस्टिंग मशीन जर असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो अपडेशन करतो आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर बघा जुन्या काळी जर आपण बघितले तर कम्प्युटर जे होते तर आपले एका रूम एवढे मोठे असायचे. पण आता जर आपण बघितलं तर काय असेल लॅपटॉप हे झालेले आहेत. मोबाईल पण जर बघितलं तर जुने मोबाईल जे आहेत ते पण मोठे होते. आता बघितलं तर एकदम छोटे पण स्मॉल्स मध्ये पण काढलेले आहेत. म्हणजे काय केलेलं आहे बघा हे पण जे आपण बघतो हे आपण याला म्हणू शकतो मशीनच म्हणू शकतो. तर त्यामध्ये काय असेल न्यू क्रिएशन असू शकतं किंवा एखादं जुनं तुमचं ओल्ड मशीन असेल त्याच्यामध्ये तुम्ही अपडेशन असेल हे पण होऊ शकतं. तर त्याला आपण काय करतो आहे मशीन डिझाईन्स. तर त्यामध्ये बघा नेक्स्ट तुम्हाला एक फ्लोचार्ट दिलेला आहे. तर त्यामध्ये बघा काय दिलेलं आहे रिकग्नाइज द नीड. त्यानंतर यूज ऑफ सायंटिफिक प्रिन्सिपल्स टेक्निकल इन्फॉर्मेशन कायनेमॅटिक्स प्रॉपर्टीज अँड बिहेवियर ऑफ मटेरियल थिअरीज ऑफ स्ट्रेसेस. नेक्स्ट बघा क्रिएट डिझाईन. त्यानंतर दिलं आहे प्रिपेअर अ मॉडेल. त्यानंतर टेस्ट अँड इव्हॅल्युएट मॉडेल. त्यानंतर कम्युनिकेट डिझाईन. नेक्स्ट आहे इम्प्रूव्ह. याच्यामध्ये क्लोज लूपमध्ये बघा दिलेलं आहे इम्प्रूव्ह डिझाईन. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं म्हणजे आपल्याला एखादी मशीन डिझाईन जर करायचं असेल तर तुम्हाला रिकग्नाइज नीड म्हणजे नीड कोणती तुमची आहे ती तुम्ही रिकग्नाइज केली पाहिजेत. आणि त्यानंतर बघा नेक्स्ट यूज ऑफ सायंटिफिक प्रिन्सिपल्स टेक्निकल इन्फॉर्मेशन कायनेमॅटिक्स प्रॉपर्टीज अँड बिहेवियर ऑफ मटेरियल थिअरीज ऑफ स्ट्रेसेस. मग हे काय करतो आपण ह्या सगळ्यांचा वापर करतो टेक्निकल इन्फॉर्मेशनचा कायनेमॅटिक्स त्यानंतर बिहेवियर कोणतं मटेरियल असेल त्याच्यावरती थिअरी ऑफ स्ट्रेसेस कुठले कुठले असणार आहेत त्याची इन्फॉर्मेशन त्याचा सगळ्यांचा यूज करून काय करतो आपण मशीन डिझाईनमध्ये त्याचं यूज करतो आहे. त्यानंतर बघा क्रिएट डिझाईन. मग पहिल्यांदा आपल्याला समजा एखादं न्यू मॉडेल करायचं असेल तर ते डिझाईन आपण क्रिएट करणार आहे किंवा एखादं अपडेशन असेल तुमचं तर त्याचं पण तुम्ही करणार आहे याच्यामध्ये क्रिएट डिझाईन करणार आहे. त्यानंतर प्रिपेअर अ मॉडेल. तर त्याचं काय करणार आहे बघा मॉडेल आपण तयार करणार आहे. आणि त्यानंतर बघा नेक्स्ट जे असणार आहे टेस्ट अँड इव्हॅल्युएट करणार आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे ते कम्युनिकेट डिझाईन. म्हणजे हे टेस्ट अँड इव्हॅल्युएट झाल्यानंतर डायरेक्टली फायनल जर तुमचा मॉडेल जर होत असेल किंवा एखादं मशीन फायनल जर आपल्याला तर कम्युनिकेट डिझाईन म्हणणार आहे. आणि त्यानंतर बघा टेस्ट अँड इव्हॅल्युएट नंतर इम्प्रूव्ह डिझाईन. आता हे जे आपण करणार आहे म्हणजे एखादी आपल्याला नीड जर असेल त्यासाठी आपण मशीन डिझाईन जर करत असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर पहिल्यांदा आपण काय करतो बघा नीड कोणती आहे ती आपण काय पहिल्यांदा करतो आहे रिकग्नाइज करतो आहे. त्याच्यासाठी कोणकोणता डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे मग त्या सगळ्याचा वापर करतो. म्हणजे सायंटिफिक प्रिन्सिपल्स कुठले आहे टेक्निकल इन्फॉर्मेशन कुठले आहे कायनेमॅटिक्स स्ट्रेसेस कुठले कुठले मटेरियलवरती डेव्हलप होणार आहेत हे सगळ्यांचा आपण काय करतो आहे तो यूज करतो आहे. आणि त्यानुसार काय करतो बघा क्रिएट डिझाईन. डिझाईन काय करतो आपण क्रिएट करतो आहे. आणि डिझाईन क्रिएट केल्यानंतर बघा प्रिपेअर अ मॉडेल. आता पहिल्यांदा आपण बघा डिझाईन जे काय क्रिएट करणार आहे म्हणजे समजा आपल्याला काय असेल एखादं काहीतरी मशीन बनवायचं असेल तर मशीन डायरेक्टली आपण मॅन्युफॅक्चर डायरेक्टली करत नाही. तर पहिल्यांदा आपण त्याचं काय करतो आहे मॉडेल तयार करतो आहे सिम्पल. पहिल्यांदा डिझाईन करणार आहे त्याचं मॉडेल आपण सिम्पल करतो आहे. आणि ते मॉडेल जे असेल ते आपण करणार आहे टेस्ट अँड इव्हॅल्युएट. म्हणजे ते काय करतो आहे आपण टेस्ट करतो आहे आणि त्याचे इव्हॅल्युएशन केलं जातं. आणि इव्हॅल्युएशन केल्यानंतर बघा आपल्याला त्याच्यामध्ये काय काय ड्रॉबॅक्स
आहेत हे आपल्याला समजतं. मग त्यानुसार आपण काय करतो याच्यामध्ये, किंवा काय काय फॉल्ट्स आहेत, मग त्यानुसार आपण काय करतो बघा, क्लोज लूपमध्ये आपल्याला इम्प्रूव्ह डिझाईन, मग डिझाईन आपण काय करतो इम्प्रूव्ह करतो. आणि इम्प्रूव्ह डिझाईन केल्यानंतर बघा परत क्रिएट डिझाईन, मग परत आणि समजा त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन करायचं असेल तर आपण परत काय करतो आहे, डिझाईन परत क्रिएट करतो आहे, परत प्रिपेअर मॉडेल परत तयार करतो आहे. आणि टेस्ट आणि व्हॅलिडेट झाल्यानंतर समजा हे झालं तर नेक्स्ट फायनल तुम्ही करता डिझाईनसाठी काय करता, कम्युनिकेट डिझाईन. त्यानंतर बघा नेक्स्ट आपण बघतोय, ॲज पर द नीड्स अँड डिमांड्स ऑफ कस्टमर, स्मॉल स्केल युनिट्स, इंडस्ट्री एक्सेट्रा, मशीन्स आर इन्व्हेंटेड ऑर मॉडिफाईड बाय क्रिएटिंग अन आयडिया इन माइंड. म्हणजे बघा आता आपण जे मशीन जे तयार करतो हे कशानुसार करतो, तर आपली गरज असेल किंवा दुसरं काय आपण काय म्हणतो, डिमांड्स ऑफ कस्टमर, कस्टमरची काय असेल याच्यामध्ये गरज आहे. त्यानंतर स्मॉल स्केल युनिट्स आणि इंडस्ट्री, तर ह्या प्रत्येकाची काय असेल तुमच्या ह्या गरज असणार आहे. आणि त्या गरजेनुसार काय करतो आपण मशीन डिझाईन जे असेल ते करतो आहे. आणि बघा मशीन्स आर इन्व्हेंटेड ऑर मॉडिफाईड बाय क्रिएटिंग अन आयडिया इन माइंड, ही तुमच्याकडे आयडिया असेल आणि त्यानुसार आपण करताना हे करतो. आता जुन्या ह्याच्यामध्ये जर बघितला म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलर, तर त्यांचं स्पीड जे असेल ते मॅक्झिमम कळतं. पण आता बघितलं तर किती तुम्हाला, आपण 150-200 किलोमीटर पर आवर ह्या स्पीडनं सुद्धा आपण जाऊ शकतो. म्हणजे तुमचं जशी डिमांड तुमची असेल, कस्टमरची डिमांड, तर त्या डिमांडनुसार काय असेल तुम्ही मशीन्स किंवा मॉडेलचे असेल मशीन डिझाईन ते तुम्ही क्रिएट करताय. त्यानंतर बघा, दिस आयडिया इज देन इन रिफॉर्म अँड ट्रान्सलेट इन टर्म्स ऑफ डायमेन्शन अँड सुटेबल ड्रॉइंग. म्हणजे एखादं समजा आपल्याला काय करायचं आहे, नवीन न्यू आयडिया जर असेल तर आपण काय करतो डायरेक्टली न्यू डिझाईन करतो आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय असेल, सुटेबल ड्रॉइंग तुम्ही टाकता, डायमेन्शननं काय असेल याच्यामध्ये न्यू काय असेल याच्यामध्ये मशीन डिझाईन करताय, किंवा एखाद्या याच्यामध्ये अपडेशन असेल तर ते फक्त काय असेल तुम्ही रिफॉर्म करून घेता याच्यामध्ये. आता याच्यानंतर जर आपण बघितलं तर नेक्स्ट जो आहे तो जनरल प्रोसिजर और स्टेप्स इन्वॉल्वड इन डिझायनिंग अ मशीन कंपोनंट और फेजेस इन डिझाईन. तर त्या बघा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, जनरल प्रोसिजर बघायचे आहे किंवा स्टेप्स इन्वॉल्व कशामध्ये डिझायनिंग अ मशीन कंपोनंट ऑन फेजेस ऑफ डिझाईन, म्हणजे कोणकोणत्या फेजेस आहे डिझाईनमध्ये, तर हे आपल्याला बघायचं आहे. तर तिथं आपल्याला बघा एक फ्लो चार्ट दिलेला आहे, तर त्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा, नीड, त्यानंतर नेक्स्ट आहे मेकॅनिझम, त्यानंतर आहे ॲनालिसिस ऑफ फोर्सेस, त्यानंतर मटेरियल सिलेक्शन्स, डिझाईन ऑफ एलिमेंट, मॉडिफिकेशन, डिटेल्स ड्रॉइंग आणि प्रोडक्शन. म्हणजे आपण लास्ट टाइम जे बघितलं याच्यामध्ये, तर पाठीमाग आपण काय बघितलं होतं त्यामध्ये, तर आपल्याला मशीन डिझाईन करायचं होता, त्याच्यामध्ये प्रोसेस कुठल्या कुठल्या आहेत हे तुम्ही बघितला होता. पण इथं आपण जर बघतो की याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स तुम्हाला इथे दिलेले आहेत ते तुम्हाला दिलेलं आहे. मी तर फ्लो चार्टमध्ये आपण बघतोय त्याच्या डिटेल्समध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा, रिकग्नायझेशन ऑफ नीड. तर बघा फर्स्ट ऑफ ऑल, तर पहिल्यांदा काय असेल तुमची नीड जी असेल तर त्याचं तुम्हाला काय माहिती पाहिजे, कंप्लीट स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम, म्हणजे तुम्हाला कशाची गरज आहे त्याचं तुम्हाला कंप्लीट स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम तुमचं कसं, किंवा जे प्रॉब्लेमसाठी तुम्हाला काय करायचं आहे मशीन डिझाईन करायचं असेल ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर एम ऑर पर्पज, त्याचं एम काय आहे, त्याची गरज काय आहे, पर्पज काय आहे, आणि कशासाठी, फॉर विच द मशीन इज टू बी डिझाईन. मग त्यासाठी आपण काय करणार मशीन तयार करतो हे आपल्याला याच्यामध्ये माहीत पाहिजे. म्हणजे हे काय असणार तुमचं रिकग्नायझेशन ऑफ नीड. फर्स्ट बघा, फर्स्ट स्टेप जी तुम्हाला दिलेली आहे, तुम्हाला तुमची नीड जी असेल ती माहीत असली पाहिजे. म्हणजे कोणता पण तुम्ही काय असेल नवीन मशीन तयार करत असेल तर हे आपण कशासाठी तयार करतो ह्याची गरज काय असेल हे आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा, सेकंड आहे ते मेकॅनिझम. आता प्रत्येक वेळेला बघा आपण एखादं मशीन तयार करत असणार आहे तर प्रत्येक वेळेला काय असेल आपल्याला मेकॅनिझम, म्हणजे काय असेल आपल्याला डिझाईन मोशन जे असेल ते ट्रान्समिट करायसाठी मेकॅनिझम हे लागतात. तुम्ही लास्ट टाइम ह्याच्यामध्ये शिकलेला आहात थिअरी ऑफ मशीनमध्ये, व्हॉट इज मीन बाय मेकॅनिझम. इफ यू वॉन्ट टू ट्रान्समिट मोशन फ्रॉम वन लिंक टू अनदर लिंक and there is a relative motion, then this कॉम्बिनेशन ऑफ लिंक इज कॉल्ड ॲज अ मेकॅनिझम. हे तुम्हाला माहीत आहे. तर या मेकॅनिझममध्ये काय असेल बघा, सिलेक्ट द पॉसिबल मेकॅनिझम ऑर ग्रुप ऑफ मेकॅनिझम विच विल गिव्ह द डिझायर्ड मोशन. तर हे मेकॅनिझममध्ये बघा तुम्हाला जे काय तुम्ही आता वेगवेगळे मेकॅनिझम बोललेलं आहे. आता मेकॅनिझम तुम्हाला आठवत पण असतील बघा, ते मेकॅनिझम कुठलं आहे, तर ऑक्सिलेंटर सिलेंडर मेकॅनिझम, इलेक्ट्रिकल ट्रॅमर आपण त्याला म्हणतो आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईम वेगवेगळे मेकॅनिझम तुम्हाला दिलेले आहेत.
तर ह्या मेकॅनिझममध्ये काय करतो बघा, तुम्हाला ओल्डॅम कपलिंग हे पण तुमचं मेकॅनिझम आहे. तर ह्या मेकॅनिझम जे आहेत या मेकॅनिझममध्ये बघा, या मेकॅनिझममध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काय असेल बघा, मशीन डिझाईन करत असताना आपल्याला ही मेकॅनिझम गरजेचे आहेत. तर आपण काय करतो बघा, म्हणजे मेकॅनिझम न्यू डेव्हलप करायच्या अगोदर कोणकोणते मेकॅनिझम यासाठी लागू शकतात हे आपण याच्यामध्ये बघतोय. त्याच्यामध्ये पॉसिबल मेकॅनिझम जे असेल ते आपण काय करतोय, सिलेक्ट करतोय मशीन डिझाईनमध्ये. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे ॲनालिसिस ऑफ फोर्सेस. आता बघा, फाइंड द फोर्सेस ॲक्टिंग ऑन इच मेंबर ऑफ मशीन. आता याच्यामध्ये प्रत्येक मशीनवरती कोणकोणते फोर्सेस असणार आहेत इच मेंबरवरती, तर हे आपण याच्यामध्ये बघतोय. त्यानंतर नेक्स्ट बघा, मटेरियल सिलेक्शन. सिलेक्ट मोस्ट सुटेबल मटेरियल फॉर इच मेंबर. आता म्हणजे मेकॅनिझम असेल किंवा मशीन डिझाईनमध्ये इच कंपोनंट जो असेल त्याच्यासाठी काय असेल, सुटेबल मटेरियल जे असेल ते आपण काय करतो, तो वापरतोय. त्यानंतर बघा, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट. तर बघा त्यानुसार काय असेल बघा, मटेरियल सिलेक्शन आपण केलं, अनालिसिस ऑफ फोर्सेस आपण घेतले, मेकॅनिझम घेतले, त्यानंतर डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट. तर फाइंड द साईज ऑफ इच मेंबर बाय कन्सिडरिंग फोर्सेस ॲक्टिंग ऑन द मेंबर अँड परमिसिबल स्ट्रेसेस व्हॅल्यू फॉर द सिलेक्टेड मटेरियल फ्रॉम डिझाईन डाटा बुक. ज्याच्यामध्ये आपण काय केलं, साईज आपण प्रत्येक मेंबरची आपण बघितली. त्यानंतर त्या ह्याच्यावरती म्हणजे जे काही मटेरियल आपण घेणार आहे त्या मटेरियल नुसार तर त्याच्या डिझाईन डाटावरती त्याच्यावरती परमिसिबल स्ट्रेस व्हॅल्यू किती असणार आहे हे पण तुम्हाला बघायचं याच्यामध्ये. म्हणजे कितीपर्यंत ते परमिसिबल असेल हे पण आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, मॉडिफिकेशन. आता हे केल्यानंतर काय असेल तुम्हाला, मॉडिफिकेशन. मॉडिफाय साईज ऑफ मेंबर टू ॲग्री विथ पास्ट एक्सपिरियन्स अँड जजमेंट टू रिड्यूस द ओव्हरऑल प्रोडक्शन कॉस्ट. दिस विल बेनिफिट द मॅन्युफॅक्चरर. म्हणजे एखादा समजा मॅन्युफॅक्चरर आहे, तर तो मॅन्युफॅक्चर काय असेल बघा, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन कोणत्या याच्यावरती करणार आहे, तर त्याचा पास्ट एक्सपिरियन्स किंवा त्याचं जजमेंट असेल. म्हणजे आपण एखादे खात्रीशीर सांगू शकतो हे नाही केलं तर याच्यापेक्षा हे चांगलं असणार आहे. तर त्यानुसार जसं काय असेल बघा, त्याची साईज जी असेल इच मेंबरची, मशीन डिझाईनमध्ये जे एलिमेंट्स तुमचे असणार आहेत त्याच्यामध्ये जी साईज जी असेल ती आपण कशी चेंज करतोय, तर त्या मॅन्युफॅक्चररचा पास्ट एक्सपिरियन्स असेल किंवा जजमेंट याच्यावरती काय असेल त्याची आपण काय करतो, साईज चेंज करतो आहे. आणि ते कसं असेल त्याच्यामध्ये रिड्यूस द ओव्हरऑल प्रोडक्शन कॉस्ट. त्याच्यामध्ये ते असं झालं पाहिजे की ओव्हरऑल प्रोडक्शन कॉस्ट पण असेल ती पण कमी झाली पाहिजे. त्यानंतर बघा, डिटेल्स ड्रॉईंग. आता डिटेल्स ड्रॉईंग म्हणजे तुम्ही याच्यामध्ये शिकलेला MWMमध्ये डिटेल्स टू डिटेल्स टू असेंब्ली टू डिटेल्स. तर डिटेल्समध्ये काय असणार आहे, तर डिटेल्स ड्रॉईंग म्हणजे जो तुमचा मशीन डिझाईन जो असेल मग तो तुमचा एक असेंब्ली जी असेल त्या असेंब्लीचे प्रत्येक पार्ट्स जे असतील तुमचं, मग त्यामध्ये तुमचे मेकॅनिझमचे पार्ट्स पण असतील. तर जे पार्ट्स असणार आहे त्याचं आपण डिटेल्स ड्रॉईंग, प्रत्येकाचं सेपरेटली आपण जे काय ड्रॉईंग करतो ते डिटेल्स ड्रॉईंग जे असणार आहे ते इच कंपोनंटचं. आणि काय असेल फायनल आपण काढल्यानंतर असेंब्ली ड्रॉईंग पण, हे दोन्ही पण तुम्हाला काय असेल याच्यामध्ये लागणार आहे. आणि बघा त्यामुळे असेंब्ली ऑफ मशीन विच कम्प्लीट स्पेसिफिकेशन फॉर द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सजेस्टेड. म्हणजे प्रत्येकामध्ये काय असेल तुम्हाला डिटेल्स ड्रॉईंग आणि असेंब्ली ड्रॉईंग जे असणार आहे ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठी सजेस्टेड असेल याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा, प्रोडक्शन. इच कंपोनंट इज मॅन्युफॅक्चर्ड अकॉर्डिंग टू ड्रॉईंग अँड स्पेसिफिकेशन ऑफ डिझाईन इन प्रोडक्शन डिपार्टमेंट. मग इच कंपोनंट जो तुमचा असेल तो अकॉर्डिंग टू ड्रॉईंग काय असेल याच्यामध्ये अँड स्पेसिफिकेशन म्हणजे प्रोडक्शन आपण स्टार्ट करतो याच्यामध्ये. आणि हे जर आपण बघितलं तर ही काय असेल याच्यामध्ये जनरल प्रोसिजर इन डिझाईन जे असणार आहे त्यामध्ये नीड, प्रत्येकदा बघा नीड असणार आहे फर्स्ट. म्हणजे तुमची गरज काय आहे, मेकॅनिझम म्हणजे पॉसिबल मेकॅनिझम कुठले याच्यामध्ये लागू शकतात ते आपण पहिल्यांदा बघतोय. ॲनालिसिस ऑफ फोर्सेस कुठले कुठले आहेत ते आपण बघू शकतो याच्यामध्ये. मटेरियल सिलेक्शन म्हणजे यामध्ये मेकॅनिझम जे आपण त्याच्यानुसार काय असेल तुम्हाला याच्यामध्ये मटेरियल कुठलं लागणार आहे ते आपण बघणार आहे. त्यानंतर डिझाईन ऑफ एलिमेंट, त्या एलिमेंटचं आपण करतो डिझाईन करतो आहे त्यानंतर मॉडिफिकेशन, समजा त्याच्यामध्ये काय असेल तुमच्या पास्ट एक्सपिरियन्सनुसार मॉडिफिकेशन काय असेल ते करू शकतो आपण. डिटेल्स ड्रॉईंग त्याचं काय असेल त्याची डिटेल्स आणि असेंब्लीची ड्रॉईंग असणार हे तुम्हाला असलं माहीत तुम्ही हे केलं पाहिजे. आणि त्यानंतर प्रोडक्शन आणि त्यानुसार काय असेल तुमचा असेंब्ली आणि डिटेल्स दिल्यानंतर तुम्ही काय असेल ॲक्च्युअल जो
कंपाऊंड जो असेल तो आपण करतो इथं प्रोडक्शन करतो. तर हे एक असेल तुमचे स्टेप्स इन्वॉल्ड आहेत. त्यानंतर बघा दुसरं जर आपण बघितलं तर तुम्हाला काय दिलेलं आहे, तर जनरल कन्सिडरेशन इन मशीन डिझाईन. तर फर्स्ट जर आपण बघितलं तर काय असेल, कोणकोणते कन्सिडरेशन तुम्ही जनरल कन्सिडरेशन इन मशीन डिझाईन, कोणकोणते कन्सिडरेशन मशीन डिझाईनमध्ये असणार आहेत हे आपण बघतोय. म्हणजे एखादं आपल्याला मशीन डिझाईन करायचं असेल तर आपण कन्सिडरेशन कोणकोणते पकडणार आहे किंवा जनरल कन्सिडरेशन कुठले कुठले असणार आहेत हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. तर बघा सिम्पल जर बघितलं तर काय दाखवलं तुम्हाला, टाईप्स ऑफ एक्सटर्नली अप्लाइड लोड अँड स्ट्रेसेस इंड्युस्ड इन मशीन कंपोनंट. म्हणजे बघा तुम्ही एखादा मशीन जर काय असेल तयार केलेलं असेल तर त्याच्यावरती काय असेल बघा, एक्सटर्नली अप्लाय लोड किंवा स्ट्रेसेस पण काय असेल त्याच्यामध्ये त्या मशीनचे इंड्युस्ड होतात. पण तुम्हाला काय असेल हे पण तुम्हाला कन्सिडरेशन असलं पाहिजे. म्हणजे एखादं मशीन तुम्ही तयार केला आणि त्याच्यामध्ये एक्सटर्नली लोड कुठला असेल म्हणजे बाहेरचा, तो जर आपण काय असेल पकडला नाही तर त्याच्यामध्ये काय असेल तुमचं फेल्युअर वगैरे होऊ शकतो. त्यासाठी आपण करतो बघा, एक्सटर्नली अप्लाय लोड जो असेल मग तो कोणत्या सेव्हरल वेजनुसार असू शकतो, तो पण तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये कन्सिडर करायचा आहे. आणि काय करायचं आहे तुम्हाला, त्या ह्याला कंपोनंट ट्राईज टू रेजिस्ट दोज लोड ड्यू टू विच इंटरनल स्ट्रेसेस आर इंड्युस्ड इन कंपोनंट. मग त्या काय असेल तुमच्या एक्सटर्नली अप्लाइड लोडनुसार काय असेल तुमचं स्ट्रेसेस जे असेल ते डेव्हलप होऊ शकतात. आणि ते तुम्हाला काय करायचं यामध्ये इंटरनल स्ट्रेसेस इंड्युस्ड जे होणार आहेत तर ते तुम्हाला काय करायचं यामध्ये रेजिस्ट करायचं आहे. आणि रेजिस्ट करायसाठी तुम्हाला काय असेल त्याचं पण कन्सिडरेशन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मेकॅनिझम. मेकॅनिझमसाठी बघा, मोशन ऑफ द पार्ट्स ऑर कायनेमॅटिक्स ऑफ मशीन. बघा इथं पण कन्सिडरेशन आपण करतो, सक्सेसफुल ऑपरेशन ऑफ एनी मशीन डिपेंड्स लार्जली अपॉन द सिम्पलेस्ट अरेंजमेंट ऑफ पार्ट्स